नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण चीज टोस्ट सँडविच करणार आहोत। हे सँडविच वरून छान क्रिस्पी कुरकुरीत असं तयार होतं। याच्यावर आपण चीज किसून घालतो, त्यामुळे याची चव आणखीनच वाढते। यात आपण भरपूर भाज्या घालतो। मुलांना तर हे सँडविच खूपच आवडतं, त्यामुळे असं सँडविच तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला हे सँडविच कसं करायचं ते आता बघूया। सँडविच करण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बिया काढून बारीक कट करून घेतलेत। एक सिमला मिरची बारीक कट केली, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक काकडी सालं काढून बारीक चिरून घेतली आहे। तुम्हाला आता याच्यामध्ये गाजर घालायचं असेल किंवा कॉर्न घालायचं असेल तर कॉर्न उकडून घाला आणि आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या घाला। आता हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊया। मुलं असं भाज्या दिल्या तर खायला मागत नाहीत, पण असं सँडविचमध्ये भाज्या घातल्या तर त्यांच्या लक्षातही येत नाही। आता इथे एक मिरची मी बारीक चिरली आहे। एक अर्धा चमचा ओरेगॅनो घेतले, ते घालायचं। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेत। अर्धा चमचा काळी मिरी बारीक अशी चेचून घेतली, ती घालायची आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज घालायचं आहे। मेयोनीज घातल्याने छान असं क्रीमी सँडविच तयार होतं। टेस्टही खूप छान येते। आपण याच्यामध्ये पिझ्झा सीझनिंग वगैरे घालतो, चिली फ्लेक्स घालतो, त्यामुळे त्याची टेस्ट आणखीन वाढते। आता मेयोनीज तुम्हाला कमी अधिक कसं आवडतं त्याप्रमाणे घाला। मी आता याच्यात अजून थोडं घालून घेते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। आता इथे आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण लगेच सँडविच करायला सुरुवात करूया। आता इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत। हा सँडविच ब्रेड आहे, साधा ब्रेड आहे। आता याच्यावर थोडं बटर लावून घ्यायचं आतल्या बाजूला। आता आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते याच्यावरती घालायचं एका साईडला आणि स्लाइसवरती ब्रेडच्या ते अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घेऊया। आता याच्यावर दुसरी स्लाइस घालायची आहे आणि थोडं प्रेस करायचं। आता हे भाजूया। याला वरून थोडं बटर लावून घ्यायचं आहे आणि आता ही बटर लावलेली बाजू तव्यावर घालूया। आता गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे। ब्रेडच्या ज्या बाजूला आपण बटर लावलं होतं ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि थोडंसं असं हाताने प्रेस करायचं। आता याच्या वरच्या बाजूलाही आपण बटर लावून घ्यायचं आहे। आता मीडियम गॅसवरती हे सँडविच एका बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया। आता सँडविचची खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे। आता हे परतून घेऊया। हे बघा, त्याला छान असे ग्रिलचे मार्क आलेत। आता परत थोडं प्रेस करायचं आणि खालच्या बाजूनेही भाजून घेऊया। आता हे आपलं सँडविच दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजलं आहे। बघा, अगदी छान क्रिस्पी असं हे तयार झालं आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता इथे सँडविच मी खाली काढून घेतलं आहे। आता याला कट करून घ्यायचं आहे। आता हे सँडविच मी असं 4 पीसमध्ये कट करणार आहे। या सँडविचवर आता चीज किसून घालायचं आहे। हे खूपच सुंदर असं सँडविच तयार होतं, लगेच होतं। मुलांच्या लहान भुकेसाठी तुम्ही असं सँडविच करू शकता किंवा नाश्त्यासाठी देखील करू शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।